लोकांचं थोड्याफार काळ जमतं असं म्हणतात राजकारणात. काय? 2 असंतुष्ट लोकांचं थोड्याफार काळ राजकारणात जमतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेत असलेले 2 नेत्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यात तुमचे खासदार फुटणार असं सांगितलं होतं. आमचे खासदार अजिबात फुटणार नाही. आमचे 9 खासदार आहेत आणि शेवटपर्यंत 9 खासदार राहतील. या म्हणजे ही पुढली निवडणूक होईपर्यंत. तुम्ही वारंवार ज्या काय बातम्या पेरल्या जात आहेत फुटण्याच्या, फोडण्याच्या, ही एक विकृती आहे. हे पारदर्शक राजकारण नाही. महाराष्ट्रात राहिलेलंच नाही, देशात राहिलेलं नाही. पण शिवसेनेचे खासदार फुटणार, फोडणार, फुटणार, फोडणार, ऑपरेशन टायगर करणार, अमुक करणार, तमुक करणार. तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले ते आधी बघा, आणि ते भाजपनेच लावलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे. शिवसेना आहे त्या परिस्थितीमधून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावताना तुम्हाला दिसेल. चिंता करू नये. शिंदेच्या विरोधात भाजपचे काही नेते तुमच्या संपर्कात आहे का? शिंदे नाही, मी याच्याविषयी कोणतंही मत व्यक्त करणार नाही. हा विषय जो आहे हा कधीही न संपणारा विषय आहे महाराष्ट्रातला. हे तुमच्या संपर्कात आहेत का, ते तुमच्या संपर्कात आहेत का? राजकारणामध्ये प्रत्येकजण एकमेकांच्या संपर्कात असतोच. विशेषतः जो शत्रू असतो तो अधिक संपर्कात असतो. पण तो मदत पण करतो आहे, हे पण कुठे ना कुठे आला. आणि जे करू द्या ना. पक्षप्रमुख आहेत त्यांनी मदत नाही हो, केली. पण जर कोणी मदत केली असेल एकमेकांना, केली असेल, ती कॅमेऱ्यावर सांगण्याच्या काही गोष्टी नसतात. इंटेलिजन्स शेअर केले जातात का? इंटेलिजन्स म्हणजे खासदारांच्या पुढे बैठका होतात का? काय असं काही होत नाही. असं काही होत नाही. एक प्रश्न असा आहे की काही खासदारांवर आक्षेप घेतला गेला होता इतरत्र कुठे जेवायला जाऊ नये, विशेषतः शिंदेच्या खासदारांच्या घरी. मग कंबोज यांच्या घरीची आदित्य ठाकरे याच्यावरती माझं उत्तर मी दिलेलं आहे आणि वारंवार मी त्याच्यावरती बोलणं. मी इथे आहे या क्षणी, बरोबर. तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मी एक भूमिका सांगितली की राजकीय शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे जर एखाद्या मंगल कार्याचं आमंत्रण असेल तर ती आपली संस्कृती आहे की तेवढ्यापुरतं कटुता दूर ठेवून आपण त्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि निघून जातो. साताऱ्यामध्ये जो राडा झालेला होता त्या राड्याचे पडसाद महाराष्ट्राने सगळ्या बघितले. भाजप आणि शिवसेना सत्ताधारी 2 पक्ष एकमेकांसोबत झुंजलेले आपल्याला बघायला मिळालेले होते. त्यानंतर जे तुषार दोषी होते पोलीस अधीक्षक, त्यांना आता सक्तीच्या रजेवरती पाठवले. म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे वरचढ ठरलेत असं म्हणायचं याचा अर्थ नाही, मी असं अजिबात म्हणणार नाही. ही एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली. त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं. पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली. आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं. अजून काय? त्यांना सांगितलं असेल जा जरा 1 महिना कुटुंबाबरोबर फिरून या, इकडे तिकडे जरा, मग 1 महिन्याने बघू. हो, बघा, ऑपरेशन तुताऱ्या वगैरे 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 या चर्चा या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं सुरूच राहणार आहे. सत्ताधारी पक्षांना कोणताही कामधंदा उरलेला नाही. काही त्यांच्याकडे चांगलं काही करावं, विकासाच्या दृष्टीनं बोलावं, जनतेच्या प्रश्नावर चर्चा करावी, असं काही मला दिसत नाही. मग हे ऑपरेशन, ते ऑपरेशन, आमची ऑपरेशन करता करता तुमचं कधी ऑपरेशन होईल कळणार नाही. लक्षात घ्या. चला, शिक्षण मंत्री असताना अशोक खरातच्या भावाला एका शाळेचा आयडी मिळाल्याची माहिती मिळते. मला माहिती नाही, खरोखर मला माहिती नाही. मला या विषयावर जे म्हणायचं आम्ही कालपर्यंत सांगत राहिलो. आता पोलीस तपास चालू आहे. काही लोकांना किती धक्कादायक माहिती सर बाहेर निघते सीएच्या बद्दल म्हणा, किंवा ज्या प्रकाराने 2,500पेक्षा कोडवर्ड वगैरे वगैरे यूज करायचे. पोलीस तपास करतायत ना. ज्या गोष्टीचा तपास SIT करते आहे, पोलीस यंत्रणा करते आहे. आणि मी म्हटलं की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक